संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। फडणवीस सरकारच्या जनहिताच्या निर्णयाचे स्वागत, शेतकरी, महिला व सर्वसामान्यांना मोठा दिलासा। संग्रामसिंह देशमुख। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासनाने शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी घेतलेल्या विविध जनकल्याणकारी निर्णयांमुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मत भाजपचे नेते संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केले। शासनाच्या लोकाभिमुख निर्णयांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी त्यांनी कडेगाव येथे पत्रकार परिषद घेतली। यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। तसेच वीज बिल माफीमुळे लाखो ग्राहकांना दिलासा मिळाला असून शासनाने सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची योजना ठरली असून महिलांना जमिनीच्या सातबाऱ्यावर स्थान मिळवून देण्याच्या निर्णयामुळे त्यांचा सन्मान वाढला आहे। तसेच आर्थिक स्वावलंबनालाही चालना मिळाल्याचे देशमुख यांनी सांगितले। ताकारी आणि टेंभू सिंचन योजनांना वेळेवर पाणी सोडण्याचा निर्णय हा शेतकरी हिताचा ठरला असून त्यामुळे परिसरातील शेतीला मोठा फायदा झाला आहे। पाण्याची उपलब्धता वाढल्याने उत्पादन क्षमतेत वाढ होऊन शेतकऱ्यांचा आत्मविश्वास बळकट झाला असल्याचेही त्यांनी नमूद केलं। फडणवीस सरकारने शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून सातत्याने लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत। या निर्णयांमुळे राज्याच्या विकासाला गती मिळत असून जनतेचा शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे, असेही संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, डोंगराई दूध संघाचे चेअरमन विश्वतेज देशमुख, किसान मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष विशाल मोहिते, तालुकाध्यक्ष विकास सूर्यवंशी, शहराध्यक्ष संदीप गायकवाड, मजूर फेडरेशनचे संचालक संजय गोंदिल, माजी सरपंच डॉक्टर सतीश जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय वहिनी साहेब आणि राज्याचं सर्व मंत्रीगण, राज्य सरकारनं शेतकऱ्याच्या संबंधीचा जो निर्णय घेतला त्याच्या संबंधी मी सुरुवातीलाच या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो। आणि हे सगळं करत असताना आज विशेषतः पत्रकार परिषद आपण एवढ्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेली आहे की इतके वर्ष ज्याला आपण बळीराजा म्हणतो, पोशिंदा म्हणतो, ज्याच्यामुळं ह्या देशाची खऱ्या अर्थानं आर्थिक प्रगती झाली, असा सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला असेल तो शेतकरी बांधव आहे। आणि या शेतकरी बांधवाला महाराष्ट्र राज्य सरकारनं उभा करत असताना नुसत्या घोषणा न करता त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। बरेच वर्ष कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत व्हावी, आर्थिक अडचणीतनं शेतकरी बाहेर पडावा, याच्यासाठी बरेचदा सरकार प्रयत्न करत होतं। पण आज मला या निमित्तानं सांगायला अभिमान वाटतो की ज्याचं आपण दैवत म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो अशा अहिल्या देवींच्या नावानं कर्जमाफी योजना ह्या महाराष्ट्रामध्ये राबवली गेली। आज कर्जमाफी याची घोषणा झाली का, तर घोषणा न होता आजही कडेगाव तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होताना आपण पाहतोय। आणि म्हणून या निमित्तानं मी राज्य सरकारचं, मुख्यमंत्री महोदयांचा मनापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी मनापासून या ठिकाणी